नमस्कार. आज आपण एंडोमेट्रियल पॉलिप्स म्हणजे काय याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. एंडोमेट्रियल पॉलिप्सला आपण गर्भपिशवीच्या अस्तरातील कोंब असंही म्हणू शकतो. हे जनरली दोन प्रकारचे असतात, एंडोमेट्रियल पॉलिप्स आणि फायब्रॉइड पॉलिप. ज्यावेळी गर्भपिशवीचे अस्तर जाड बनते आणि इस्ट्रोजन नावाचं हार्मोन ज्यावेळी जास्त प्रमाणात वाढतं त्यावेळी गर्भपिशवीच्या अस्तराला कोंब किंवा पॉलिप्स येऊ शकतात. आणि कधी कधी फायब्रॉइड्स म्हणजे गर्भपिशवीच्या भिंतीतील चरबीच्या गाठी जर एंडोमेट्रियल कॅव्हिटी मध्ये जर वाढल्या तर त्याला आपण फायब्रॉइड पॉलिप असं म्हणतो. एंडोमेट्रियल पॉलिप ही इन्फर्टिलिटी वाल्या पेशंट्समध्ये एक कॉमनली दिसणारी कंडिशन आहे. पॉलिप्समुळे जास्त प्रमाणात ब्लिडिंग होणे, पिरियड्समध्ये जास्त प्रमाणात पोटात दुखणे, इंटरमेन्स्ट्रुअल स्पॉटिंग म्हणजे 2 पिरियडच्या मध्ये डाग पडणे ही लक्षणं दिसू शकतात. तसंच इन्फर्टिलिटी हे ही एंडोमेट्रियल पॉलिप्सवाल्या पेशंटमध्ये कॉमनली आढळणारी कंडिशन आहे. तसेच पॉलिप्समुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठीही अडचण येऊ शकते. काही पेशंट्समध्ये यापैकी कुठलेही लक्षण नसताना रुटीनली ज्यावेळी सोनोग्राफी केली जाते त्यावेळी हे पॉलिप्स दिसतात. आता सर्व प्रकारचे एंडोमेट्रियल पॉलिप्स काढणे गरजेचे असते का, तर याचं उत्तर आहे नाही. जर पेशंटला कुठलाही त्रास नसेल आणि पॉलिपची साईज 1 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर हे पॉलिप्स लगेच काढण्याची गरज नसते. कित्येक वेळा असं दिसून येतं की नेक्स्ट सायकलमध्ये हे पॉलिप आपोआप नाहीसे होतात. पण जर पेशंटला इंटरमेन्स्ट्रुअल स्पॉटिंग किंवा पिरियडमध्ये हेवी ब्लिडिंग, जास्त पेन होणे किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचण येत असेल किंवा पॉलिपची साईज जर मोर दॅन 1 सेंटीमीटर असेल आणि पॉलिप्स मल्टिपल असतील तर मग मात्र हे पॉलिप्स काढणे गरजेचे असते. आता दुसरा प्रश्न की पॉलिप हे मेडिसिनने जातात का, तर याचं उत्तर आहे नाही. पॉलिप जाण्यासाठी कुठलेही मेडिसिन तसे इफेक्टिव्ह नसतात. मग पॉलिपची ट्रीटमेंट काय? पॉलिपची बेस्ट ट्रीटमेंट असते हिस्ट्रोस्कोपिक पॉलिपेक्टमी म्हणजे छोटीशी दुर्बीण गर्भपिशवीच्या तोंडातून टाकून हे पॉलिप म्हणजे कोंब मुळासकट कट करणे याला हिस्ट्रोस्कोपिक पॉलिपेक्टमी असे म्हणतात. ही एक छोटीशी प्रोसिजर आहे. याला आयव्ही सिडेशन म्हणजे हलकीशी भूल देऊन छोटीशी दुर्बीण टाकून हे पॉलिप्स कट केले जातात त्याच्या बेस पासून. पेशंट 4 ते 5 तासात घरी सोडला जातो आणि याच्यात टाके, व्रण किंवा खूप पेन असं काही मोठी सर्जरी ही नसते. पुढचा प्रश्न पेशंट विचारतात की एकदा पॉलिप काढल्यानंतर परत पॉलिप येण्याची शक्यता असते का, तर याचं उत्तर आहे हो. एकदा पॉलिप काढल्यानंतर जर इस्ट्रोजन नावाचं हार्मोन जास्त झालं, गर्भपिशवीच्या अस्तराला सूज आली तर हे पॉलिप्स परत येण्याचे चान्सेस हे असतात. म्हणून ज्यांना प्रेग्नन्सी नको असेल अशा लोकांनी प्रोजेस्ट्रॉन आयुडी ज्याला आपण मिरेना असं म्हणतो ती बसवणे किंवा हॉर्मोनल पिल्स घेतल्याने आपण परत पॉलिप येण्याला आळा बसवू शकतो. ज्यांना प्रेग्नन्सी हवी असेल त्यांना हिस्ट्रोस्कोपिक पॉलिपेक्टमी नंतर फर्टिलिटीची ट्रीटमेंट लवकरात लवकर घेऊन कन्सीव्ह करण्याचा आम्ही सल्ला देतो.